काय करायचं बाबू? पण तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात. इथे आले ना की आईची आठवण येते. मागच्या खूप जोरात लागलं यार. संध्याकाळचा इथून व्ह्यू पण खूप सुंदर दिसतो. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज खूप उशिरा व्लॉग चालू केला आहे कारण असंच मूड नव्हता आज करायचा. पण तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात. सो पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे. मराठी कॅनडा व्लॉग्सवरून केलं आहे सवी इन कॅनडा. सो आय होप तुम्हाला ते आवडलं असेल. कसं आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि वीराला घेऊन पार्कला पण नाही गेली आज मी, तर आमच्या घराखालच्या पार्कला चालली आहे थोड्या वेळासाठी. आमच्या घराखाली हा एक छोटासा पार्क आहे, पण प्रॉब्लेम फक्त हा एवढाच आहे की इथे लहान मुलांना खेळायला काहीच नाही आहे. म्हणजे खेळणी नाही आहेत, बाकी मोठ्या माणसांसाठी व्यायामासाठी आहे. म्हणून मी वीराला इकडे जास्त आणत नाही, कारण कोणी नसतं खेळायला आणि खेळणी पण नसतात. आणि अजून एक कारण म्हणजे इथे आले ना की आईची आठवण येते. मागच्या वर्षी याच वेळी आई आणि आम्ही, वीरा 6 महिन्यांची होती तेव्हा तिला मस्त घेऊन फिरायचो. मी नाही तर आई रोज घेऊन यायची. सो मला इथे आले की नेहमी आईची आठवण येते, म्हणून पण मी कधी कधी येत नाही. सो इथं असं आपलं काहीतरी घेऊन येऊन खेळावं लागतं. आज तिला कुठेच नाही नेलं, म्हटलं चला बॉल खेळायला तरी घेऊन जावं, म्हणून आज तिला फक्त बॉल खेळायला इथे घेऊन आली आहे. वीरा काय करतो तू? साफ करतो? कशाला बाबू साफ करतो? ते खराब आहे शोना, माती आहे ती साफ करतात का? ओके, टच करून बघते. बघ बघ कशी आहे. 2-2 तास आई आणि मी इथे मस्त बसायचो, वीराला खेळवायचो, गप्पा मारायचो. सो छान वाटायचं. आता ह्या वर्षी आई नाही आहे, तर मग खाली आले की तिची आठवण येत राहते सारखी, म्हणून मी मोस्टली ह्या पार्कला यायचं थोडंसं टाळतेच. काय करायचं बाबू? कोणाशी गप्पा मारायची? आजी नाही बाबू ह्या वर्षी इकडे गप्पा मारायला. असा आहे हा पार्क. हे टाउन हाऊसेस आहेत. अजून एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती की तुम्हाला रोजचे व्लॉग बघायला आवडतात की आम्ही कुठे फिरतो त्याचे बघायला आवडतात? अजून तुम्हाला कॅनडाबद्दल काय पाहायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. सो मी त्याप्रमाणे प्रयत्न करेल की व्हिडिओज शेअर करायचं. पकडा 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 वीराला पकडा, वीराला पकडा, पकडा 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 वीराला पकडा, वीराला पकडा, पकडा 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 पकडा. अरे 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 किती छान पळते. बघा 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 बघा. पकडा 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 पकडा. ये 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 पकडा 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 पकडा. हा ओ पडला वीरा. कम 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 कम. वीरा मला सांग, आजी कुठे आहे आपली? आपली आजी कुठे आहे? कुठे आहे? इथे नाही. आपली आजी कुठे आहे? आपली आजी कुठे आहे ग? इंडियाला आहे. आजीला तू कसं कम कम म्हणणार? कसं म्हणणार कम कम? सांगू. खूप जोरात लागलं यार. वीराला उचलता उचलता तिचं डोकं. वीराला मैत्रीण भेटली आहे बॉल खेळायला, आणि खूप जोरात लागलं यार सिरियसली. ही आहे आमच्या बिल्डिंगच्या खालची लॉबी नाही म्हणजे बिल्डिंगच्या खाली जो परिसर असतो ना फिरायला चालायला, तो लॉबी आतमध्ये. चला. आणि वीराला खाली काही मराठी फ्रेंड्स पण भेटले, मस्त खेळली आहे बॉल त्यांच्यासोबत. आता घरी जाऊन जेवण म्हणजे मी बनवलं आहे, थोडंफारच बनवलेलं आहे, जरा उशिराच बनवलं होतं. सो ते आहे, तेच खायचं आणि आराम करायचा. संध्याकाळचा इथून व्ह्यू पण खूप सुंदर दिसतो. आकाश बघा कसं झालंय. 9 वाजलेत.
आणि कितीही प्लॅन करून ग्रोसरी केली ना, काही ना काहीतरी राहतच. तसंच ग्रोसरी करून आलो आहे 2-3 दिवसापूर्वीच, तरी भांडी घासायचं जे लिक्विड असतं ना ते संपले. सो फक्त एका गोष्टीसाठी मला परत दुकानात जावं लागतं. आणि एक गोष्ट घ्यायला आलो किंवा आपण 4-5 गोष्टी घेऊन जातो, त्यामुळे नको वाटतं मला दुकानात यायला जास्त. सो घरासमोरच्याच दुकानात आली आहे. सो जसं मी म्हणालेली की एक गोष्ट घ्यायला 4 गोष्टी घेऊन जातो, 4-5 गोष्टी झाल्यात आणि आठवतातच नेहमीच आल्यावरती की अरे हे पण राहिले. पाहिल्यावरती समजतं. चंद्र बघा किती भारी दिसतो यार, एकदम मस्त दिसतोय. आता फक्त घरी जायचं, दोघींनी जे आहे ते जेवण करायचं, थोडी मस्ती करायची आणि मग झोपायचं. सो आज काही असं स्पेशल नाही केलं, आज मूड पण नव्हता. सो आणि तुम्हाला हे समोरचं घर दिसतंय का, त्याला किती सुंदर लाईट लावल्यात बघा. मला हे घर फार आवडतं. खूप छान लाईट्स लावून घेतल्या आहेत त्यांनी आणि खूप छान मेंटेन पण केलं आहे. म्हणजे असं कम्युनिटीमध्ये खूप सुंदर सुंदर घरं आहेत, पण त्या लाईट्समुळे ना हे खूप उठून दिसतं. चला आलो आहे मी आता घरी. थकलो आज खूप. खूप खेळली. वीर आहे ना दादासोबत, दादा दीदूसोबत. हो दादासोबत खूप खेळली ना तू. काय खेळली? बॉल 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 खेळली ना. हो आज आम्हाला फक्त पांढरा भात खायचा आणि तो पण पातेलाचाच खायचा. बघा मी तिला पनीर राईस दिलेला बनवून, तो नाही खायचा आहे. ओनली पांढरा भात. तूप पण नाही टाकून दिले तिने आज मला. थोड्या वेळापूर्वी जसं मी म्हटलं की मला काहीतरी बोलायचं आहे. सो ते असं आहे की माझ्या मनात ना हा विचार नेहमी येतो जेव्हा आपण असं आपल्या देशापासून, आपल्या घरापासून खूप लांब राहतो ना, तेव्हा आपल्याला घरच्यांची खूप आठवण येते. ते तर आहेच. पण एक मुलगी म्हणून ना, जेव्हा आईवडिलांनी आपल्यासाठी खूप केलेलं असतं तेव्हा सांगते काय होतं, जेव्हा पण मी काही पण इथे नवीन गोष्ट पाहते ना, म्हणजे एक सुंदर ठिकाण, एक छानशी गोष्ट जी खूप छान असते, जसं एक फॉर एक्झाम्पल नायगरा, तर मला नेहमी असं वाटतं जेव्हा मी पाहते तेव्हा की यार मला हे माझ्या आईवडिलांना त्यांच्या डोळ्याने दाखवायचं आहे. आणि ते माझ्या डोक्यात नेहमी चालत राहतं. आता मी आईला तर इकडे एकदा घेऊन आली आहे. सो तिने 14-15 महिने काढले तिकडे. सो तिने बऱ्याचशा गोष्टी पाहिल्यात आणि तिलाही खूप आवडले कॅनडा. पण माझ्या वडिलांना पण मला दाखवायच्यात त्या. मे बी एक दिवस ते पण येतील इकडे. सो हो, तुम्हाला पण असं वाटतं का की जेव्हा पण आपण एखादी छानशी गोष्ट पाहतो, कारण मला फिरायला खूप आवडतं, तुम्ही पाहिलंच असेल, मी नेहमी फिरते आणि नेहमी एखादी छानशी गोष्ट पाहिली, जागा पाहिली की मला असं वाटतं यार माझ्या आईवडिलांनीही त्यांच्या डोळ्यांनी पाहिलंच पाहिजे. सो ते माझ्या डोक्यात नेहमी चालत राहतं. बस हे शेअर करायचं होतं तुमच्याशी. तुम्हाला असं काय वाटतं जेव्हा तुम्ही म्हणजे अशी कुठली गोष्ट पाहिल्यावरती तुम्हाला वाटतं की तो तुमच्या आईवडिलांनी पाहिलं पाहिजे? मला कमेंट करून नक्की सांगा. अँड थँक्यू फॉर लिसनिंग मी. काय म्हणायचं? आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हणा. थँक्यू. तुला कोणाशी बोलायचंय? कोणाशी बोलायचंय? बाबाशी बोलायचं. आपण व्हिडिओ कॉल करू. आता आम्ही व्हिडिओ कॉल करणार आहेत. आमचं जेवण झालंय मस्त मस्त आणि आता आम्ही झोपणार आहेत. मग बाबाला फोन करून, हा ना. सगळ्यांना बाय म्हणा. बाय म्हणा. बाय. गुड नाईट. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.